वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याने FRP व इतर रकमा थकवल्याच्या कारणावरून कारखान्यावर RCCची कारवाई करण्यात आली असून या कारवाई अंतर्गत कारखाना विक्रीस काढण्यात आलाय। त्यासाठी खरेदीदारांकडून दिनांक 10 मार्च पर्यंत ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत। त्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव हे कारखान्याचे अध्यक्ष आहेत। वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। कारखान्याची स्थापना 1997 मध्ये झाली असली तरी प्रत्यक्षात कारखाना सुरू होण्यासाठी सन 2015-2016 हे वर्ष उजाडलं होतं। हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातील काही गावं कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याचे 7100 सभासद आहेत। या कारखान्यावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांचं वर्चस्व आहे। सदर कारखाना सुरू होण्यासाठी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी मोठे प्रयत्न केले। त्यासाठी त्यांनी स्वतः खर्च देखील केला होता। कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विश्वास टाकून कारखान्याला गाळपासाठी ऊस पुरवठा केला। मात्र मागील काही दिवसांपासून कारखाना तोट्यातच चालू होता। त्यामुळे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची FRPची रक्कम आणि ऊस तोडीचे रक्कम देणेही कारखान्याला शक्य झालं नाही। त्यामुळे कारखान्यावर सुमारे 13 कोटी रुपयांचं देणं झालं आहे। दरम्यान कारखान्यावर असलेली देणी देण्यासाठी कारखान्याने केंद्र शासनाकडे 50 कोटींच्या कर्जाची मागणी केली होती। मात्र केंद्र शासनाने कर्ज दिलं नाही। याशिवाय इतर कोणत्याही बँकेने कारखान्याला कर्ज दिलं नसल्यानं कारखाना अडचणीत सापडलाय। कारखाना आर्थिक डबघाईला आल्यामुळे 13 कोटी रुपयांची देणी देण्यासाठी पैसे नसल्याने ऊस उत्पादक सभासद चांगलेच अडचणीत सापडलेत। त्यानंतर कारखान्याच्या विरोधात न्यायालयाने RCCची कारवाई मंजूर केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली RCC मध्ये कारवाई केली जात आहे। या RC प्रक्रियेमध्ये आता कारखानाच विक्रीसाठी काढण्यात आला आहे। त्यासाठी दिनांक 10 मार्च पर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत। त्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे।